रोज रोज भाजी चपाती मॅगी वगैरे खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा नाश्त्याला काही वेगळं असं बनवायचं सुचत नसेल तर अशा वेळेस ना तुम्ही फक्त एक आपला उंडा असतो बघा चपातीचा, ते एक गोळ्यापासून म्हणजे लाटीपासून इतके छान हे नूडल्स बनवू शकता गव्हाच्या पिठापासून. मस्त टेस्टी हेल्दी असे हे नूडल्स बनवून नवीन काहीतरी वेगळं ट्राय करा नाश्त्यासाठी. हे बघू शकता इतके चटपटीत आणि मस्त टेस्टी असे हे नूडल्स तयार होतात. तर बनवायचं कसं हे बघू शकता. आता हा पिठाचा गोळा हा सगळीकडे शिल्लक असा हा राहतोच, पण कधी कधी वेस्ट होतो किंवा असं ठेवण्यात येतो आणि नंतर मग त्याचा उपयोगसुद्धा होत नाही आणि मग फेकण्यात येतो. त्याच्यासाठीच आपण ह्याच्यापासून आज छानपैकी असे नूडल्स बनवायचे, म्हणजे खाण्यातसुद्धा येतं आणि वेगळं काहीतरी ट्राय होईल. तर एक चपातीचा माझा हा असा ही लाटी जी आहे ना ती उरलेली आहे. तर म्हणलं आपलं वेस्ट होण्यापेक्षा किंवा ठेवण्यापेक्षा याच्यापासून काहीतरी ट्राय करूया. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. तर एक चपातीचा हा लाटी उरलेली आहे, 2-3 उरल्या तरी हरकत नाही. थोडंसं सुक्कं पीठ घेतलं आहे कारण आपल्याला लाटून घ्यायची मस्तपैकी अशी मोठी आणि पातळ चपाती. जाड नको आहे, पातळ चपाती लाटून घ्या. आज मी तुम्हाला ह्या पिठाच्या गोळ्यापासून इतका छान नाश्ता बनवून दाखवणार आहे. काय होतं ना, रोज आपण एकच खातो, म्हणजे मॅगी असते किंवा उपमा रवा साबुदाणा खिचडी किंवा पोहे, याच्या व्यतिरिक्त आपण असं वेगळं काही ट्राय नाही करत. त्यामुळं ना हे असं जरा वेगवेगळं खाण्यात आलं पाहिजे. तर आता हे काय करायचं, म्हणजे एक लाटी माझी चपातीची उरलेली आहे. तुमच्याकडे जर 2 उरल्या असेल तर त्याचासुद्धा तुम्ही हा नाश्ता सगळ्यासाठी बनवू शकता. तर मोठी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची, नॉर्मल आपल्या रोजच्या पोळ्यासारखी. काय याच्यामध्ये विशेष टाकायचं नाही, काय नाही. उरलेला पिठाचा हा गोळा असतो. हे बघा असं पातळ लाटून घ्यायचे, जितके पातळ होईल तितकं चांगले. आता हे मी मस्त पूर्ण पोलपाट भरून ही चपाती लाटून घेतली. नॉर्मल माझी चपाती अगदी छोटी असते, तर ही लाटून घेतली. अशी भरपूर मोठी आणि पातळ गोल चपाती लाटून घ्यायची. आणि काय करायचं, आपला चाकू घ्यायचा आणि मस्तपैकी याला कट करायचे. लाईन पाडायच्या, हलक्या हाताने प्रोसेसिंग करायची. 1-2 मिनटं लागतात पण होऊन जातं. आता जाड पातळ जितकं पण तुम्हाला आवडते नूडल्स तसे हे बनवू शकता. हे बघा असे छोटे पातळ मोठे जसे पण येतील तसे करा, पण शक्यतो पातळच कापा. तर मी थोडेसे जाड करते. प्लेट घ्यायचं आणि एक असं स्लाइस काढायची आणि ठेवून द्यायची, किंवा पोलपाटवर जरी कटिंग करून ठेवलात तरी काही हरकत नाही. ते हे बघा असं लाईन पाडायच्या, फक्त लाईन पाडायच्या, हलक्या हाताने प्रेस करायचं, म्हणजे सहजपणे कट होऊन जातात. हे बघा एक पातळ एक जाड अशी होत राहते, त्यामुळं जरा लक्षपूर्वक आणि व्यवस्थित कट करायचं. आता माझ्याकडून थोडंसं कमी जास्त होतं आहे. हे अशी पातळ झाली, ही पातळ जाड आता जशा होतील तशा करा. तर मी एकसारख्या अशा ह्या थोड्याशा जाडसर अशा लाईन पाडून घेतल्यात, म्हणजेच कटिंग करून घेतले. आता आपण पुढची प्रोसेस करूया. ह्या अशा सगळ्या कट करून घ्यायच्या, एका चपातीच्या अशा पाकळ्या, आणि एक करून किंवा असं हे ठेवून तुम्ही सोडू शकता पाण्यामध्ये. इथं मी गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप किंवा तेल टाकायचं. तुपाने छानपैकी टेस्ट येते म्हणून मी तूप टाकलेलं आहे, एक अर्धा चमचा. तूप टाकल्यामुळं चव तर येतेच. दुसरी गोष्ट, ह्या ज्या आपण पिठाच्या ज्या बनवल्यात ना नूडल्स, हे एकमेकाला चिटकत नाही, मोकळे सुटसुटीत राहतात. एक अशी उचलून टाकायची. गॅस लो ठेवायचा. पहिलं अगोदर पाणी उकळून घ्यायचं आणि ह्याला आता मस्तपैकी एक सोडून घ्यायचं. तर सगळ्या आता मी ह्या सोडून घेतलेल्या आहेत आणि 1-2 मिनटं ह्याला चांगलं उकळून द्यायचं मंद आचेवर. छानपैकी उकळून घेतलं की ह्याचा पिठाचा कच्चापणा निघून जातो आणि सुंदर असा हा पीठ. तर बघू शकता मस्तपैकी आपले हे गव्हाचे नूडल्स तयार झालेले आहेत. अगदी सुटसुटीत नरम सॉफ्ट लुसलुशीत असे हे नूडल्स तयार झालेत. चाळणीच्या साहित्याने आपण ह्याला काढून घ्यायचं, पाणी एक्स्ट्रा सगळं काढून घ्यायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 1-2 मिनटं फक्त शिजून द्यायचं. कसं शिजलं की छान वाटतं, मग खायला कच्चापणा निघून जातो.
तर आता चांगलं शिजून निघलेले आहेत आपले नूडल्स तयार झालेत. फक्त हे नूडल्सला जरा पातळ बारीक कटिंग करा. माझ्याकडून थोडेसे जाडसर झालेले आहेत. पातळ कटिंग केलं की अगदी तुम्हाला बाहेरच्या हॉटेलमध्ये जसे भेटते बघा तसे दिसायला दिसतील. तर चला आता मी हे काढून घेते, गॅस बंद करते. पुन्हा एकदा तुम्हाला मी जवळून दाखवते हे किती छान मस्त आपले हे नूडल्स तयार होत आहेत. उकळत आहे, 1-2 मिनटं फक्त उकळून द्यायचं. आणि असं घरच्या घरी तुम्ही कधीही भरपूर क्वांटिटीमध्ये ह्याला बनवून खाऊ शकता. हे बघा किती नरम सॉफ्ट आणि असे हे लुसलुशीत नूडल्स आपले तयार होत आहेत गव्हाच्या पिठाचे, हेल्दी टेस्टी. तर आता हे झाले तयार. आता काही जास्त उकळून द्यायचं नाही, गॅस बंद केलेला आहे. आणि हे सगळं आता गरम पाणी काढून घेते आणि थंड पाण्याने थोडंसं याला धुवून घ्यायचं. हे बघा परत एकदा बघू शकता तुम्ही किती मस्त झालेले आहेत. तर एकीकडे आपण पॅन तापत ठेवायचं, 1-1.5 चमचा किंवा 1 चमचा तेल टाकायचं. इकडे मी हे नूडल्समधलं सगळं गरम पाणी, उकळलेलं पाणी काढून घेतलं आहे आणि थोडंसं थंड फ्रीजमधलं पाणी घ्यायचं. त्याने हे नूडल्स धुवून काढायचे. हे बघा किती छान भारी असे झालेत ना, एकदम म्हणजे असे सुद्धा खाऊ शकतात, इतके भारी झालेले आहेत. तर चला आपण याची पुढची प्रोसेस बघूया. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. याच्यामध्ये मी टाकते सुरुवातीला 1 चमचा किंवा अर्धा चमचा जिरे. थोडंसं तेल तापलं की याच्यामध्ये जिरे टाकायचे. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये तुम्ही भरपूर असे व्हेजिटेबल कटिंग करून टाकू शकता, म्हणजे व्हेजिटेबल नूडल्ससुद्धा हे तयार होतील. तर इकडे मी अर्धा चमचा लाल मिरचीचा कूट, थोडासा रंग येण्यासाठी हळद टाकलेली आहे चिमूटभर. त्यानंतर गरम मसाला टाकायचा अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा टाकायचा, जेणेकरून आपले जे नूडल्स ना खूप छान चवदार टेस्टी असे बनतील, स्पायसी बनतील मिरचीचा कूट टाकल्यामुळं. लाल मिरची पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा अशी 1-2 ठेचून टाकू शकता. आता हे मिक्स केलेलं आहे. मीठ मात्र अगदी चिमटीत बसणं इतकं टाका, कारण गव्हाचं पीठ मळता वेळेस आपण मीठ टाकलेलं असतं, त्यामुळं खारट नको व्हायला. आता हे सगळं मिक्स करायचं, मंद गॅस ठेवायचा आणि हे सगळे आपले नरम सॉफ्ट हे नूडल्स याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे नूडल्स आपण टाकून घेतलेले आहेत. हलक्या हाताने अगदी प्रेमाने नरम सॉफ्ट असे हे आपले नूडल्स जे तयार झालेले आहेत ते मिक्स करायचे. घाई करायची नाही, जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर तुकडे होऊ शकतात, तुटले जाऊ शकतात. आपल्या रेसिपीचे नको व्हायला तुकडे, त्यामुळं हलक्या हाताने त्याला मिक्स करा. आता आपण याच्यामध्ये टाकायचं चटपटीत स्वाद येण्यासाठी चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा, जास्त नाही. त्यानंतर 1 चमचा केचप टाकायचा, अगदी आंबट गोड असा स्वाद लागेल नूडल्सला. तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा रेड चिली सॉस भेटतो तो सुद्धा टाकू शकता. वरून मी थोडी कोथिंबीर टाकली. इकडे कांद्याची हिरवी पात बारीक कट करून टाकू शकता. भरपूर असे व्हेजिटेबल टाकू शकता, पत्ताकोबी, गाजर वगैरे, म्हणजे हॉटेलसारखे हे व्हेजिटेबल नूडल्स घरच्या घरी खायला तयार होतील. तर कसे झालेत बघा तुम्ही, किती भारी वाटतात. ते थोडेसे फक्त वाफेवर ठेवायची, जास्त काही शिजून द्यायचं नाही, कारण पीठ आपलं हे शिजलेलंच आहे. तर थोडा वेळ ठेवते आणि आपण याला आता प्लेटमध्ये गरमागरम सर्व करूया. झालेलं आहे झटकीपट हे गव्हाचे पिठाचे नूडल्स खाण्यासाठी तयार. तर पाहू शकता किती मस्त झालेत आपले चटपटीत असे गव्हाचे पिठाचे नूडल्स. गरमागरम सकाळ सकाळ असा हेल्दी नाश्ता जर भेटला ना आणि काहीतरी वेगळं जर खायला भेटलं ना तर दिवस मात्र आनंदित जातो. हे बघा किती भारी झालेत आपले हे नूडल्स. शेजवान चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही, याला केचपसोबत खाऊ शकतात, गरमागरम चहासोबत खाऊ शकता, किंवा असंही घ्यायचं प्लेट आणि सर्व करायचं. ह्याच्यामध्ये भाज्या मात्र टाकायला विसरू नका. खूप भारी व्हेजिटेबल नूडल्स तयार होतील घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून. पीठसुद्धा वायाला जाणार नाही आणि त्याच्यापासून काहीतरी आपल्याला बनवतासुद्धा येऊ शकतो. आता लहान मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये देताना सोबत भाज्या वगैरे टाकून, तर किती छान त्यांना प्रोटीन भेटेल. गव्हाचं पीठ असतं, वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकू शकता, म्हणजे एकंदरीत त्यांना भरपूर असा हेल्दी नाश्ता किंवा टिफिन हा होऊ शकतो. कधी कधी येतो भाजी वगैरे करायचा कंटाळा किंवा नाश्त्याला काही सुचत नाही, अशा वेळेस ना तुम्ही एक फक्त चपातीचं पीठ उरलं असेल त्याच्यापासून हे भरपूर असे नूडल्स बनवू शकता. कशी वाटले? आवडले असेल तर लाईक करा. असेच वेगवेगळ्या छान छान प्रकारच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईबर करा.
हे बघा मस्त झाले. आता गरमागरम मी खाऊन घेते. शेजवान चटणी आणायची आणि याचा आस्वाद घ्यायचा घरच्या घरी. भेटते मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये एका अशाच मस्त टेस्टी रेसिपी. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.